राम राम मंडळी, माऊली टूर्स अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज जाणार आहोत अष्टविनायकांपैकी एक असलेला थेऊरच्या चिंतामणीला। उरळी कांचनमध्ये आल्यावर उजव्या हाताला टर्न घेतल्यावर आपण जातो अष्टविनायकांपैकी एक असलेला थेऊरच्या चिंतामणीला। अष्टविनायकांपैकी एक असलेला थेऊरचा चिंतामणी अतिशय सुंदर असं गणपती मंदिर आहे। तर आपण ते गणपती मंदिर बघायला जाणार आहोत। चिंतामणी गणपतीचं प्रवेशद्वार आपण समोर बघू शकतो। आपण त्यानंतर जाणार आहोत चिंतामणी गणपतीच्या मंदिराकडे। हे बघा, हे तुम्हाला चिंतामणी गणपती मंदिर श्री क्षेत्र थेऊर। आपण आता सुंदर असं मंदिराची कमान पाहत आहोत। हे बघा, चिचवड देवस्थान चिंतामणी गणपती मंदिर। चला तर मग मंदिराच्या आतमध्ये जाऊ आपण। मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर सुंदर असं मंदिर परिसर बघतोय। आपण आता दर्शनाला जात आहोत। आपण बघतोय दर्शन लाईन। सकाळी सकाळी गेल्यावर खूप मोठी अशी दर्शन लाईन होती। त्यानंतर आपण दर्शन लाईनीत लागलो। अष्टविनायकांपैकी एक असलेला थेऊरचा चिंतामणी खूप मोठी अशी लाईन लागलेली होती। तुम्ही समोर LED TV बघू शकतो। चिंतामणी गणपतीचे हे मंदिर आहे। खूप अशी मोठी लाईन होती। हे बघा, हे समोर मुख्य प्रवेशद्वार आहे मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी। हे बघा, हे समोर तुम्ही LED स्क्रीन मध्ये बाप्पाची मूर्ती बघू शकता। हे अष्टविनायकांपैकी 8 गणपती आपण जे मोबाईल मध्ये बघतोय ते। एक पेशवेकालीन यज्ञ। त्यानंतर आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत। आतमध्ये जाताना दर्शनासाठी आपण समोर बघतोय चिंतामणी गणेशजींची मूर्ती। तुम्हाला लाईव्ह दर्शन समोर बघायला मिळतंय अष्टविनायकांपैकी एक असलेलं थेऊरचे चिंतामणी गणपतीचं। आपण मंदिराच्या आतमध्ये चाललेलो आहोत। चला तर मग मंडळी, दर्शन घेणार आहोत आपण चिंतामणी गणपतीचं। बराच वेळ लाईनीत उभ्या राहिल्यानंतर आपल्याला दर्शनाचा योग आलेला आहे। आपण दर्शन घेतल्यानंतर हे बघा, समोर गणपती बाप्पा सुंदर असं मूर्ती बघतोय आपण। दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे। सुंदर असा मंदिराचा कळस बघतोय आपण व मंदिर परिसर भी बघणार आहोत त्यानंतर। हा बघा, हा मंदिर परिसर आहे चिंतामणी गणपतीचा। हा मंदिराचा कळस बघतोय। त्यानंतर आता मंदिर परिसर बघू। हा संपूर्ण जो समोर बघताय हा मंदिर परिसर आहे। सुंदर असा मंदिर परिसर।